मॅचचे अंधार पडेल, त्यामुळे थोडी घाई करा. तुम्ही जर इथे वेळ वाचवला तर दुसऱ्या डावात प्रकाशात ही मॅच संपेल. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. मॅच होते सुरू. पहिले षटक घेऊन गोलंदाज किरण बेरड, आघाडीचे बॅटर आकाश, रिषभ ही जोडी मात्र मैदान होती. डेड बॉल देखील पंच कळतात. पहिले षटक सुरू होते किरण बेरडचं. पहिला चेंडू देखील तो इथे मैदान करेल. फुल टॉस चेंडू होता, तो मात्र ड्राईव्ह केलाय. चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ललित क्षीरसागरला आपण पाहतोय मिडॉनला तो उभा आहे. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर मैदान ते उघडले गेले. एसके नोमान संघ आपण पाहिलं तर पहिलीच मॅच त्यांची टाय होताना पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त फाईट करत स्वप्नील देवकरच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावरती तो संघ या मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. परंतु युनिटी फार महत्वाचे आहे. एकीचं बळ देखील या मॅचमध्ये त्या टीमला दाखवावं लागेल. किरण बेरड पहिलं षटक करतोय. प्रचंड मोठा अनुभव याही खेळाडूकडे आपण सातत्यानं पाहिलंय. फलंदाजी, गोलंदाजी. इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॅटरला असं देखील वाटलं की चेंडू आतमध्ये येईल. परंतु शॉट त्याने अटेम्प्ट केला नाही. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर धाव येणार नाही. एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. किरण बेरडचा चेंडू देखील आपण पाहिलं तर खूप चांगला होता. बॅटरला असं देखील वाटलं की टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येईल. त्यामुळे त्यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी चेंडू अडवला आणि तिथे आपण पाहिलं तर एकही धाव नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू 1 धाव. षटक क्रमांक पहिलं. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. विकेट कीपर आपण पाहिलं तर चेंडू खाली येतात. दशरथ गवळी टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेट सोयल पतन. पहिला बॅटर बाद. पाहिलं तर सुरू आहे पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेटची पडझड होताना पाहायला मिळते. काही विकेट देखील आपण पाहिलं तर इथे गमावले जात आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं किरण बेरड हा एक विकेट टेकर गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. प्युअर ऑलराऊंडर म्हणून आपण या स्पर्धेत त्याच्याकडे सातत्यानं पाहतोय. राहुल राजपूत जो मागील मॅचमध्ये आघाडीला सलामीला आपण पाहिला तो मात्र इथे थोडासा लेट अर्थात ऑन डाऊनला बॅटिंगला येतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय जबरदस्त. राहुलनं आल्या आल्या दिले विजयाची चाहूल. चेंडू सीमा पार. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय किरण बेरड आपण पाहिलं तर टप्पा थोडंसं लेग स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अगदी शपलोत फटका मात्र केला. गॅप शोधला कारण का मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. P1चे षटक आहे. पहिली ओव्हर आहे आणि तिथे आपण पाहतोय किरण पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईलने खेळावा फटका. तिथे मात्र चेंडू सीमा पार. चौकार. पूर्ण करायच्यात. एक कडी बाद 11. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 चेंडू टाकलेत. 11 धावा धावपल आहेत. एक विकेट गमावली परंतु जबरदस्त बॅटिंग. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती एकच धाव आणि या 2 चेंडूवरती लागोपाठच्या 2 बाउंडरीज आपण पाहिल्यात. एक षटकार, एक चौकार, 2 चेंडू 10 धावा. टीमची संख्या 1 गडी बाद 11. यावेळीचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर चेंडू अडवतील तोपर्यंत एक डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक होती. एक गडी बाद 11 धावा. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या क्रमांकाचे षटक इथे मात्र संपले गेले. राहुल राजपूत 3 चेंडू 10, एक चौकार, एक षटकार, 333चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय. खूप चांगले बॅटिंग करतोय. आकाश आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. एक चेंडू एक धाव. किरण बेरडचं पहिलं षटक इथे संपलं गेलंय.
दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू होते. 11 धावा धावफलक होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील देवकर इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करेल. उभरता उदयोन्मुख आहे, नवोदित आहे. परंतु या परिसरातून त्याने सातत्याने क्रिकेट खेळले. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील स्वप्नील देवकर हे नाव आपण सातत्यानं ऐकलंय, सातत्यानं पाहिलंय आणि या खेळाडूचा खेळ देखील कमालीचा राहिलाय. 11 धावा, एक गडी बाद. फुल टॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. वळण घेत विकेटकीपर दशरथ गवळी यांच्या हातात एक डॉट बॉल आलाय. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. एक गडी बाद, 11 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. विकेट किपरच्या हातात जाईल. स्वप्नील देवकरनं पुन्हा एकदा कमबॅक केले. आज खरं तर स्वप्नील देवकरची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. सिमेंटच्या खेळपट्टीवरती, सिमेंटच्या विकेटवरती वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये आज स्वप्नील देवकर दिवस क्रमांक 2च्या शेवटच्या मॅचमध्ये करतोय कमाल धम्माल जबरदस्त कामगिरी. लागोपाठचे सलग 3 डॉट बॉल, सलग निर्धाव चेंडू स्वप्नील देवकरनं मैदानी केलेत. आकाश खंडाळेला मात्र चेंडू समजू शकत नाही. यावेळीचा चेंडू होता मिड ऑफच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑफ. चेंडू मात्र जाईल सीमा पार. 1, 2, 3 टप्पे घेत चौकार. संगीत पुन्हा मॅचकडे घेऊन जाईल. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. कोण जिंकेल, काय होणार ते देखील आपण पाहणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहतो मैदानावरती किरण बेरड षटक क्रमांक 3 मात्र करेल. आकाशला आपण पाहतो स्ट्राईकवरती. राहुलला आपण पाहतो नॉन स्ट्राईक वरती. किरण बेरडला देखील आपण इथे मैदानी पाहतोय. पहिल्या षटकात 11 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. फटका चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. 21 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. किरण बेरड कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्या षटकात त्याने एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. पहिला बॅटर त्यानं बाद केलाय.
आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील प्रचंड मोठा हादरा देत आपल्या संघाला एक ब्रेकथ्रू त्यानं मिळवून दिलाय. एक गडी बाद 21. यावेळीचा चेंडू होता अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतं आपण पाहिलं तर पिचिंग होतंय आणि तिथे पंच कळवतात. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. एक धाव येते. चेंडू अडवताना आपण पाहतोय शॉट कव्हरला अजय मोहरेला. तोपर्यंत काही धावा देखील पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 22. षटक क्रमांक 3 मैदान होती. कमबॅक करतोय या षटकात किरण बेरड अर्थात छोटू. फुल टॉस चेंडू होता आणि तो मात्र खेळलाय टीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. फेकी अतिशय सुरेख आहे. विकेट किपर दशरथ गवळीच्या थेट हातात आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीनं 24 धावा. एक गडी बाद षटक क्रमांक 3 किरण. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. सेल टिपलाय. विकेट चोईल पतन. बॅटर क्रमांक 2 आकाश झेलबाद. चला ना पटपट फलंदाज. बॅटर बाद झाला की नवीन बॅटर थोडं पटपट द्या. प्रदीप नैनी डॉन सर फलंदाज थोडे पटपट पाठवा. वेळ फार महत्वाचा. हिवाळ्याचे दिवस आहेत. थंडीचे दिवस आहे. दिवस लहान आहे. रात्र मोठी आहे. अंधार लवकर पडतो. त्यामुळे थोडं घाई करा. थोडं सहकार्य करा. 5:15 आता वाचायला आलेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजून 9 षटकं टाकली जायची. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. थोडं सहकार्य करा कमिटीला. 2 गडी बाद 24. षटक क्रमांक 3 गोलंदाज किरण बेरड. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय सनी मिसाळ. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय तिथे तैनात. चेंडू अडवतोय. पैकी सुरेख रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. टेक्नॉलॉजीचा वापर. टीव्ही अंपायरकडे मागणी. थर्ड अंपायर काय निर्णय कळवणार. बॅकअप होता पण फार दूर होता. तिसऱ्या पंचांकडे केली आहे मागणी. थर्ड अंपायर काय निर्णय कळवत आहेत. राहुल रजपूत डेंजर एंडला. सनी मिसाळनं धावेसाठी केली धावा धाव. परंतु काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. ताळमेळ थोडासा कमी पडलाय का. कोऑर्डिनेशन चांगलं झालंय का. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. OUT आउट. बॅटर बाद. फलंदाज रनआउट. ही संकटात नाही. नचराटी दुर्घटना घटी. राहुल रजपूतला परतावा लागते. मॅन इन फॉर्म बॅटर बाद होतोय. प्रचंड मोठी हानी इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाची पाहायला मिळते. चला बॅटर प्रदीप नानी टॉन. न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. चित्त्यासारखे धावतायत. बॅटिंगसाठी येत आहेत. 3 गडी बाद 25. षटक क्रमांक 3 मैदानाती. शेवटचा एक चेंडू तो मात्र करेल किरण बेरड अर्थात छोटू. किरणनं कमबॅक केलंय. विकेट मिळून दिले आपल्या संघाला. 25 धावा धावपल होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस चेंडू होता. रिव्हर्सचा प्रयत्न. स्विचिटचा प्रयत्न अडवलाय. पैकी सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 मैदान ती संपेल. प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. इलियासबाई स्पोर्ट्स क्लब संघ बनवतोय. 3 गडी बाद 26 धावा. 26 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावा त्या मात्र धावपलक होती. स्वप्नील देवकर येतात षटक क्रमांक 4 करण्यासाठी. या टीमकडे 2 प्रमुख गोलंदाज आहेत. 2 प्रमुख अस्त्र आहेत. किरण बेरडची 2 षटकं. स्वप्नील देवकरची 2 षटकं. या दोनही गोलंदाजांना आतापर्यंत
प्रभावित करणारी कामगिरी ती मात्र सातत्यानं केलेलं आहे. चला विनंती आहे थोडी घाई करूयात. एसके नोमान, नदीम भाई आणि टीम, दशरथ गवळी थोडं घाई करा. दुसऱ्या डावात बॅटिंग तुम्हाला करायची. त्यामुळे प्लीज कॉपरेट सहकार्य करा. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र एक टप्पा घेत चेंडू, दोन टप्पा घेत सीमा पार. 4 रन चौकार. तरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. त्यांनाही विनंती केला ते आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सामन्यावर किताब देऊन सन्मानित करतोय समीरांना. इथे देखील आपण पाहिलं तर खेळला हळूवारपणे चेंडू आपण पाहिलं तर स्टेअर केलाय. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न नकार आहे. प्रदीप नैनी डॉन यांचा नकार आहे. एकाच धावावरती समाधान मानतायत. अनुभव फार मोठा आहे प्रदीप नैनी डॉन यांच्याकडे, त्यामुळे तिथे नकार कळवत आहेत. 3 गडी बाद 31 षटक क्रमांक 4. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती स्वप्नील देवकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग. स्लोअर वन चेंडू होता डीप लॉंग ऑनला किरण बेरडच्या हातात. विकेट होईल पतन, परतावा लागेल प्रदीप नैनी.
गुड कॅच. विकेट चोईल पतन बॅटर बाद. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर निम्मा संघ इथे आपल्याला गारद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर वसीम सय्यद आता बॅटिंगला, इसू पठाणच्या सोबतीला उस्मान मिर्झा इथे मात्र करतायत कमबॅक. चिराग पावलेने सुंदर सेल टिपला. या परिसरातील तो एक उभरता उदयोन्मुख सितार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू, टॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानात येतोय. संघनायक आपण पाहिलं तर या टीमचे इथे आपल्याला पाहायला मिळतात नदीमबाई. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजांची कमी नाही, गोलंदाजांची प्रचंड रेलचेल या संघात आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहतोय. अडवलं चाल तोपर्यंत एक सिंगल येते, एक धाव येते. आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. चिराग पावले याच टीममध्ये आहेत. गणेश लिमगुडे याच टीममध्ये आहेत. शौकत सय्यद 12th मॅन ते देखील याच टीममध्ये आहेत. म्हणजे गोलंदाजांचा प्रचंड तोपखाना या टीमकडून आपण सातत्यानं पाहिलंय. विशेषतः स्वप्नील देवकरला आपण पाहिलं, किरण बेरडला पाहिलं, उस्मान मिर्झाला पाहिलं. एकाच टीममध्ये जर एवढे गोलंदाज असतील तर खेळवायचं कुणाला आणि बसवायचं कुणाला, हा देखील प्रश्न निर्माण होतो. परंतु जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या मॅचमध्ये पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू, षटक क्रमांक 5 उस्मान मिरचा, जबरदस्त कमबॅक. या गोलंदाजचं जेवढं कौतुक कराल ना तिथे मात्र कमी आहे. 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली, खर्च केलात फक्त 3 धावा. पुन्हा एकदा लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या वरतून डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल 5वं. 5व्या षटकात आल्यात फक्त 3 धावा. धावफलक 5 गडी बाद, 36 धावा. 36-36. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिले तर इथे दाखल होतोय. इथे आपण पाहिलं तर शेवटचे षटक करेल. थोडंसं लक्ष द्या सगळ्या टीमचे कॅप्टन आणि खेळाडू संघमालक. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब, एमईएस स्पोर्ट्स, धानोरी स्पोर्ट्स, जिवा 11, पोलीस लाईन आणि एस पी स्पोर्ट्स लोहगाव या पाचही टीमच्या कॅप्टनना एक विनंती आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय तोपर्यंत काही धावा येत आहेत. इथे चेंडू मात्र खेळलाय सीमा पार, 6 रन, षटकार. भाई लगता है ये हीरोइन आपके प्यार में गिर गई आज सगळ्यांची मनं जिंकलेलं आहे, त्यांचा आभारी आहोत. ज्या कॉलबॅकला पोहोचलेल्या पाचही टीम आहेत, पाचही संघांची मी नावं घेतलेलं आहे. त्या टीमच्या कॅप्टन संगमाला खेळाडूंना विनंती आहे, बरोबर सकाळी 9:30 वाजता आपलं रिपोर्टिंग हवं आहे. इथे एक डॉट बॉल येईल. आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच राहिलेली आहे ती उद्या सकाळी होणार आहे आणि ती मॅचचा पहिला डाव संपल्यानंतर आपल्याला कॉलबॅकचे ग्रुप कळणार आहे.
त्यामुळे कोणत्या टीमची कधी मॅच असेल ते उद्या सकाळीच समजेल. पहिली मॅच झाल्यानंतर. त्यामुळे उद्या बरोबर 9:30 वाजता कॉलबॅकच्या टीमचं रिपोर्टिंग हवं आहे आणि त्यानुसार सकाळीच कॉलबॅकचं शेड्यूल कमिटी मात्र सांगेल. त्यामुळे पाचही टीमच्या कॅप्टन आमची विनंती असेल, आता इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटची मॅच देखील आपण पाहतोय अमित ओहाळ जबरदस्त कामगिरी करतोय. काही धावा येत आहेत, काही विकेट देखील गमावल्या जात आहेत. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ 6 गडी बाद 44. न्यू बॅटर विजय काटे इथे आता बॅटिंगसाठी मैदानावरती. इसू पठाण 7 चेंडू 8 एक षटकार ठोकलाय. विचू काटे न्यू बॅटर. टीमची संख्या 44. 6 विकेट इथे मात्र गमावल्यात. उद्या कॉलबॅकचा थरार आहे. त्यानंतर सुपर 8चा देखील धगधगता थरार आहे. कोणते संघ या स्पर्धेत कॉलबॅकला ढकललेले आहेत, कोणत्या लढती कशा आहेत, त्या सगळ्या सकाळीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे चेंडू मात्र केलाय युसुफ पठाणच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार. धावा 50 अप एकदा जोरात टाळ्या जुळ्यात. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब पूर्ण करतोय 50 धावा 50 अप. 6 गडी बाद 50. शेवटचा एक चेंडू तो मात्र इथे मैदानावरती बाकी आहे. इथे टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू होता. विकेट येईल स्टंपिंग बॅटर बाद. 7वा धक्का बनवल्यात 50 बनवायच्या 36 चेंडू 51 धावा. पण पाहणार आहोत 2 ताकदवान संघ या मॅच मध्ये इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु या मॅच मधील जो पराभूत संघ होणार आहे त्या संघाला उद्या सकाळची पहिली मॅच ती मात्र खेळावी लागणार आहे. त्यामुळे हे देखील आपण विसरून चालणार नाही. चला इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब कॅप्टन चला, प्रदीप नैनी डॉन अँड टीम चला. कमिटी विनंती करते, आपल्याला विनंती केला ते मैदानचा ताबा घ्या. सचिनदादा खांदवे असतील, असलमबाई खान असतील, भरतदादा टिंगरे असतील, या तिन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. मला या स्पर्धेला तुम्ही बोलवलं.
तुमची सावंत सर खऱ्या अर्थानं माझ्या आवाजाला आवाज देऊन आज आणि काल दिवसभरामध्ये सुंदर आवाज दिला. आमचे तिन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत, स्कोररचं असेल, लाईव्हवाल्यांचं असेल, सर्व लोकांचा मनापासून आभार मानेन आणि घेऊ जातो मॅचकडे. SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो बॅटिंग करताना दिसेल. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करून 50 धावा बनवल्यात. आता क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानामध्ये असणार आहे. DON डॉन गोलंदाजी मार्कोला तयार. चला विनंती आहे थोडं स्पीड द्या. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत प्रतिपणानीत उर्फ डॉन. स्ट्राईकला असतील दशरथ गवळी आयकॉनिक खेळाडू. किरण बेरड नॉन स्ट्राईकला. मॅच होते ऑन. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. 36 चेंडू 51 धावेंची गरज. यस लेट्स प्ले. हो यॉर्करचा वापर. पहिला चेंडू आपण बघतोय ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. ओ मिस फिल्डिंग इथे थोडीशी पण तोपर्यंत कव्हर केलंय. एक सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव बनवली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि ते 3 माझं नाव नितीन. 3 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च. इथे घाई आणि गडबड मात्र तुम्हाला शिक्षा देणार आहे. ही मॅच किती महत्वाची आहे कारण की दोन्ही टीम आपण बघितलं तर एक मॅच विन झालेली आहे. ही दुसरी मॅच जर तुम्ही विन झाला तर नक्की तुमचं नाव या ठिकाणी बनवलं जाणार आहे. जर तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला संधी आहेच म्हणा पुढील मॅचसाठी. पण ही मॅच जिंकणं गरजेचे आहे. किरण बेरड मॅच फिनिश ज्याने केले गेम चेंजर ठरला. स्वप्नील बरोबर तोच किरण बेरड ऑन स्ट्राईकला खेळेल. प्रदीप नैनी त्यांचा चेंडू. किरण बेरडच्या बॅट मधून हवाई सफर. षटकार. DJ चेंडू तिकडे आला तर मैदानामध्ये देत राहा. मॅच चेंडू असू द्या. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये अजून एक. प्रेक्षकांना विनंती आहे चेंडू जर दिसत असेल तर थोडे आम्हालाही सहकार्य करा कारण ही तुमचीच मॅच आहे मित्रांनो. वडगाव शहरी मतदार संघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा थरार आहे. तुम्ही सातत्याने या मॅचला उपस्थित राहता. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या फलक 9. नितीन वेताळ माझं नाव कोण जिंकेल आपण आपल्या डोळ्याने पाहू. 51 धावेंचं लक्ष मैदानामध्ये असताना आपण बघतोय SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये चांगली बॅटिंग करते. बॉल आला मॅचचा. अजय सर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. बाळा तू थोडस बाहेर आहे. त्या बाळाला विनंती आहे थोडस बाहेर बाळा. हो हो काय कडक शॉट. कव्हरच्या डोक्यावरून जातोय. एक्स्ट्रा मध्ये जाईन. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू थांबायचं नाव घेणार नाही. चेंडू होतोय फरार. चौकार. एक चौकार. हो हलक्या हाताने खेळले. दिमाग का खेळ आहे यहाँ पे. डोकं लावूनच खेळावं लागेल. दशरथ म्हणले थांबा घाई करू नका. अति घाई संकटात जाई. इथे चुकीला माफी नाही. किरण बेरड चांगली बॅटिंग करतात. दशरथ गवळी सुद्धा चांगली बॅटिंग मैदानामध्ये करताना तर प्रदीप नैनीत उर्फ डॉन मैदानामध्ये एक चांगली गोलंदाजी करत असताना 32 चेंडू बाकी 38 धावेंची गरज. किरण बेरडचा फटका काय सुंदर लावला गेलाय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू होतोय फरार. तलवारीची धार 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 मिळेल चौकार. 4 असताना धावसंख्या फलक आहे 17 आणि दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये खतरा आणि खतरा दाखवतात. काय बॅटिंग आहे आणि काय बॉलिंग मैदानामध्ये. लाजवाब मॅच मैदानामध्ये रंग भरती.
गालावरती होळीचा रंग तेव्हा चढतो जेव्हा कोणी प्रेमाने रंग लावतं आणि मॅच मध्ये क्रिकेटमध्ये रंग तेव्हा चढतो जेव्हा कोणी प्रेमाने आणि मनापासून क्रिकेट खेळतं. प्रदीप नाही पहिल्या ओव्हरचा काही चेंडू बाकी असताना किरण बेरड चांगला फटका देते. फिल्डर डाऊन द बॉल. झेल सुटलाय. धान्या वाघाला जीवदान मिळलंय. किरण बेरड जीवदान मिळाल्यानंतर काय बॅटिंग करेल. पहिल्या षटकाला लागलाय पूर्णविराम. 7 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्यात 19 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. येस मी काही टीमांची नावं घेतोय. त्या टीमला उद्या ठीक 9:10 या ठिकाणी हजेरी लावायची आहे. हिमगिरी लायन्स आपण बघतोय आणि MES स्पोर्ट्स क्लब, धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि जीवा 11 आणि SP स्पोर्ट्स क्लब या 5 टीमांना उद्या ठीक 9:10 या ठिकाणी हजेरी लावायची. कारण की उद्या कोणती मॅच कोणावर असणार आहे हे उद्या ठीक या ठिकाणी कळेल. कारण काही मॅचेस अजून बाकी आहेत. आजच्या दिवसातली एक मॅच ही उद्या खेळवली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या ठीक 9:10 या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. तुम्ही लाईव्ह मॅच बघत असाल तर या 5 टीमांना उद्या लवकरात लवकर हजर राहणं गरजेचं आहे. हिमगिरियन्स लायन्स स्पोर्ट्स क्लब आपण बघतोय. MES स्पोर्ट्स क्लब, धानोरी स्पोर्ट्स क्लब, जीवा 11 आणि SP स्पोर्ट्स. यॉर्करचा वापर केला गेलाय. तसंच गवळी मोठा फटका सजवणार होते पण यस लेग बायच्या स्वरूपामध्ये अजय सर आम्हाला घोषित करतात 1 धाव मिळेल. SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब बघतो आपण 20 धावेंवरती. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. किरण बेरड स्ट्राईकला असतील. 5 चेंडूंमध्ये गोळा केल्यात 16 धावा. किरण बेरड चांगली बॅटिंग करतायत. दसरथ गवळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला असतील. अब्बास शेख गोलंदाजीला तयार आहेत. चांगली गोलंदाजी करतात. मागल्या मॅच मध्ये आपण बघितलं त्यांच्या गोलंदाजीवरती मॅच फिरली होती. पंजांच्या उजव्या बाजूने अब्बास शेख किरण बेरडसाठी गोलंदाजी करते. ओ गुडगा टेक शॉट दे. किरण बेरड बॅटीची कडा देत प्रदीप नाईक यांच्या हातामध्ये झेल. एक वाघ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक वाघ मैदानामध्ये. नदीम शेख मैदानाच्या आतमध्ये. योधेचे रियाज शेख असं म्हणतात की नदीम शेख मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार मारा आणि 1000 रुपयांचं पारितोषिक घ्या. माणसांची मन मोठी. लागोपाठचे 3 षटकारासाठी ते पारितोषिक असेल तब्बल 1000 रुपयांचं. नदीम शेख षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये. सिंग इज बॅक. हो चांगला चेंडू पण इकडे अब्बास शेख, एकीकडे नदीम शेख. शेख विरुद्ध शेख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी, एकीकडे फलंदाजी. 20 धावा फलकावरती. डीजे थँक्यू. आपण बघतोय 20 धावा एक गडी बाद आहे. 27 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. नदीमच्या बॅटमधून मोठा फटका. फिल्डर आहे तिथे. एक धाव बनवली गेली. एका धावेच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 21. रिषभ खऱ्या अर्थानं ऐकून खेळाडू होता आणि एरोडा प्रीमियर लीग मध्ये त्याचं एक नाव त्यांनी स्वतः बनवलंय. क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव स्वतःलाच बनवावं लागतं. स्वतःचं नाव बनल्यानंतर मग टीमचं नाव होतं. रिषभचं त्या नावामध्ये एक नाव आहे. अब्बास शेख पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. दशरथ गवळींच्या बॅटमधून लॉंगच्या डोक्यावरून जातोय. सीमा रेषा बाहेर. चौकार चौकार 4. सव्वीस धावेंची गरज.
चांगला फटका होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षणही आपण बघतोय. ग्राउंड शॉट सिंगल मिळेल तिथे. याच बरोबरीनं शतक संपतोय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या फलक बघतोय 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावेंची गरज आहे. बॉलला एका रनाची गरज आहे. बॉल टू रन मैदानामध्ये तुम्हाला बनवावे लागतील. चला क्षेत्ररक्षण सजलं जातंय. 2 ओव्हर अर्थात पॉवर प्लेची मॅच मैदानामध्ये संपली गेली. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल असणार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल. जे जाळं विणलं गेलं ते जाळं आता पांगवलं जाणार आहे आणि त्यानंतर बॅटिंग होईल. पतंग नंतर उडवा नंतर आपल्याला विनंती आहे थोडी मॅच संपल्यानंतर. गोलंदाज मैदानामध्ये तयार होतील. राहुल राजपूत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला तयार, ज्यांनी मागल्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा अरमानभाई शेख युवा उद्योजक असं म्हणतात. दशरथ गवळी अर्थात सोनू गवळीने जर सलग 3 षटकार मारले तर अरमान हुसेन या उद्योजक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर दशरथ गवळी उर्फ सोनू गवळीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार मारले. हो, चांगला फटका तिथे आपण बघतोय. अगदी अंगावरचा चेंडू पण एक सिंगल मिळेल. थोडीशी घाई आहे, थोडीशी गडबड आहे. आम्हा सर्व प्रेक्षकांनाही सुद्धा याची घाई आहे की मॅच कोण लवकर फिनिश करेल, विकेटचं पतंग लवकर होईल की षटकारांचं आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. कारण की गोलंदाजही चांगले आहेत, बॅटरही चांगले आहेत. वाघाविरुद्ध वाघ, आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती. 27 धावा, 1 गडी बाद. कडनं ते सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला पण चेंडू खूपच बाहेर फेकला गेलाय. खराब चेंडू राहील. वाईट चेंडू मैदानाच्या आत. हुसेनी गवळी 11 हुसेनी बॉईज यांच्याकडून जर सोनू गवळीने सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. बाप रे बाप आणि डोक्याला ताप. उद्या तोटा आज लय नोटा. येस, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत आपण बघतोय. अपील केली जाते. 22 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावेंची गरज. अजूनही बघू आपण 22 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे. तिसरं शतक प्रगती पथावर. थोडं फास्ट खेळा, बॅड लाईटची तक्रार चालणार नाही. काय गोलंदाजी आहे बघा. थोडंसं कमबॅक केलं इकडे राहुल राजपूत. 3 चेंडू हाताळल्यात आणि 2 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. 21 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावेंची गरज आहे. मॅच रंगली आहे मित्रांनो. मॅच अजून संपली नाही. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार का? गोलंदाज आहेत तेवढ्या ताकदीचे पण फलंदाज नदीम शेख तयार. आडव्याट्याने खेळायचा प्रयत्न केला होता बाहेर. चप्पल होऊन थोडा सापड होते ग्राउंड द शॉट. एक सिंगल मिळते तिथे. हुसैनी बॉईज यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. दशरथ गवळी अर्थात सोनू गवळीने जर मैदानामध्ये 3 षटकार मारले तर आणि अरमान हुसेन या उद्योजक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. चप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू खूपच बाहेर फेकला गेलाय. आपण बघतोय टन झालाय चेंडू पण पंच दंडित करतील. वाईट चेंडू. वारं अगदी थंड सुटलं गेलंय. 5:45 झालेले आहेत. आपल्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटं आहेत. यामध्ये तुम्हाला मॅच संपवणं गरजेचे आहे. कारण यानंतर अंधारा पडतो, चेंडू दिसत नाही. त्याच्यामुळे थोडं फास्ट खेळा. गुड गाड. एक शॉट देख. एक ट्रॅक्टर 2 टमटम. ठीक चकाक डमडम. षटकार.
पण नाही. DOT डॉट 3 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. 36 धावा बनवल्या गेल्यात एका विकेटच्या नुकसानीवरती SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये. जिंकण्यासाठी आपण बघतोय 18 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. चला थोडं स्पीड द्या. टीम मीटिंग नको आहे. बघूया गोलंदाजीच्या मार्गावर कोण उभे असेल. आपण बघतोय दशरथ गवळी 7 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्या, त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आहे. नदीम शेख 5 चेंडू बनवून आपण बघतोय 5 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. एक चांगली बॅटिंग दोघांची आपण बघतोय पार्टनरशिप चांगली आहे. अब्बास शेख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला तयार. आपण बघतोय पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या. राहुल राजपूतची आपण जर ओव्हर बघितले तर त्यांनी एका ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात. आता अब्बास शेख वैयक्तिक दुसरा आहे आणि संघाची 4थी ओव्हर मैदानामध्ये घेऊन येतोय. चला वेळ नका घालू, विनंती आहे. 18 चेंडू आणि 15 धावेंची गरज. आणि खऱ्या अर्थानं इलियासभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. भाईंबद्दल सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, एरोडा प्रीमियर लीग सीझन जसं ठरलं गेलं त्या सीझनचा पहिला मानकरी इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब ठरलेला आहे. आणि भाईंना विनंती आहे व्यासपीठावरती या. हे बघा वेळ वाया नका घालू. क्षेत्ररक्षण करणारी टीम विनंती आहे. नदीम शेख खेळण्यासाठी तयार. नदीमच्या बॅटमधून हवाईचा प्रकार आहे. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर खूप दूर होता. हाताची उंजळी तयार. थ्रो केला गेलाय पण तोपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावसंख्या फलक 38 धावा. 17 चेंडू 13 धावेंची गरज. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. चांगला चेंडू आपण बघतोय बाहेरच्या दिशेने टर्न केला गेला. सुरेख गोलंदाजी, थोडंसं कमबॅक केलंय. अब्बास शेख मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात. बघा 8 चेंडूंमध्ये 8 धावा दिल्यात. 1 विकेट महत्वाची मैदानाच्या आतमध्ये आहे. 16 चेंडू 13 धावेंची गरज. 16 चेंडू 13 धावा. नदीम शेखचा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मिड विकेटच्या दिशेने खूप जाता वेगाने फटका मारला गेला. एक सिंगल मिळतोय. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा परिपूर्ण असतील. या 2 धावेने धावसंख्या फलक 40 धावा कंप्लीट. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 11 धावेंची गरज. नदीमच्या बॅट मधून बिग करत गेलाय पण इथे कॅच टिपलाय. जबरदस्त झेल मैदानाच्या आतवरी. जशास तसं उत्तर. जबरदस्त कॅच मैदानामध्ये टिपला. आता मैदानामध्ये कोण आलाय? मागल्या मॅचचा गेम चेंजर स्वप्नील देवकर मैदानाच्या आतमध्ये. नावामध्ये दहशत आहे पण इकडे त्याच ताकदीचा गोलंदाज अब्बास शेख. 2 मोठे वादळ मैदानाच्या बाहेर पाठवलेत. स्वप्नील खेळण्यासाठी तयार. स्वप्नील आल्याला नमस्कार केलाय चेंडूला. त्याला माहिती आहे नमस्कार केला की चमत्कार दिसणार आहे. पहिली बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 3 धावा पूर्ण. नजर हाटी दुर्घटना घटी. प्रदीप नैनीत म्हणतात बघा थ्रो पुढे करायचा आहे. कोण कुठे पळतय थोडा फोकस असू द्या. आणि ते नजर हाटी दुर्घटना घटी. चुकीला माफी नाही. 43 धावा 2 गडी बाद. उर्वरित 13 चेंडू 8 धावेंची गरज. 13 चेंडू 8 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. अब्बास गोलंदाजीला तयार. दशरथ गवळी अजूनही मैदानामध्ये आहेत. षटकार किंग ज्यांना म्हणून ओळखलं जातं. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा.
प्रसाद गवळी आडा बॅटीने मोठा पूल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय चेंडू. रिषभ आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. ओ थ्रो चांगला आहे. 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या फलक 45. शतक संपलं गेलंय 4थ्या क्रमांकाचं आणि ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 45. 2 गडी बाद. 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज. थोडस घाई करा विनंती आहे. थोडं फास्ट खेळा. आपण बघतोय सगळेजण बघतायत की अंधार पडत चाललेला आहे. हवा थंड सुटलेली आहे. उत्तम सरांनी सांगितलं की हिवाळ्याचे दिवस असले की रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो. त्याच्यामुळे आपल्याला दिवसामध्ये ह्या मॅचेस संपवायच्यात कारण आपल्याकडे तेवढा टाइम आहे त्या टाइमामध्ये आपल्याला मॅचेस संपवायच्या. चला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज. प्रसाद गवळी आपण जर बघितलं तर 8 चेंडूंमध्ये 17 धावा बनवल्यात. 1 षटकार 1 चौकार आहे. स्वप्नील देवकर आलेत. 1च चेंडू खेळले आणि 3 धावा त्यांनी बनवल्यात. नेक्स्ट बॉलर राहुल राजपूत मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करते. चला राहुल सर विनंती आहे थोडं फास्ट खेळा. प्रदीप सर आपल्यालाही विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं की थोडंसं फास्ट खेळा. पहा अंधार पडत चाललाय. विनंती आहे थोडं फास्ट खेळा. पंचेचाळीस धावा 2 गडी बाद आहे. 4 षटकांचा सामना संपलाय. 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज. राहुल राजपूत गोलंदाजीला तयार. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. हे पहा वेळ वाया घालवू नका विनंती आहे. चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. राहुल राजपूत पंचांना 5 करून उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आपण बघतोय गेम चेंजर स्वप्नील देवकर. ओहो इथे बघा राहुल राजपूत जबरदस्त गोलंदाजी करतोय. स्वप्नील पंचांचा निर्णय येण्याआधीच क्रीज सोडतोय. फलंदाज इथे मात्र मैदानाच्या बाहेर परततो. निवडीचे 11 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. राहुल राजपूत काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. अजय मोहरे मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस दिला अजयला. इथे चेंडू अजयने मात्र हलक्या हाताने खेळलाय. 1 2 3 4 टप्पे खात चेंडू 1 2 का फरार चौकार.